नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। एरोकत्ता महाराष्ट्र बुलेटिन की ओर बात होगी बुल्ढाना की, जहां नियमित स्वच्छ और पर्याप्त जलापूर्ति की मांग को लेकर नागरिकों ने विशाल मोर्चा निकाला है। साथ ही बात होगी हवेली की, जहां तेज रफ्तार भारी वाहन ने निर्माणाधीन ढलान वाली सड़क पर नियंत्रण खोकर एक कार को जोरदार टक्कर मार दी। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से चर्चा करेंगे। बुल्ढाना जिले के देऊलगांव राजा शहर में नियमित स्वच्छ और पर्याप्त जलापूर्ति की मांग को लेकर नागरिकों ने आज विशाल मोर्चा निकाला, जिसमें बड़ी संख्या में महिलाएं और स्थानीय नागरिक शामिल हुए। सालों से जल संकट झेल रहे लोगों ने आरोप लगाया कि बांध में पर्याप्त जल संग्रह होने के बावजूद उन्हें 18 से 20 दिनों तक पानी का इंतजार करना पड़ता है। नागरिकों ने यह भी कहा कि करोड़ों रुपए की लागत से बनी नई जल योजना, पाइपलाइन और पानी की टंकियों के बावजूद समस्या जस की तस बनी हुई है, जबकि फिल्टर प्लांट लंबे समय से बंद पड़ा है और उसकी मरम्मत नहीं की गई। मोर्चे में यह भी आरोप लगाया गया कि पाइपलाइन कार्य के दौरान सड़कों को बार बार खोदकर नुकसान पहुंचाया गया और जलापूर्ति की कोई अस्थायी योजना नहीं बनाई गई। प्रदर्शनकारियों ने प्रशासन से 2 से 3 दिनों में स्पष्ट और नियमित जलापूर्ति योजना लागू करने की मांग की। साथ ही चेतावनी दी कि यदि 8 दिनों में समाधान नहीं हुआ तो बड़ा आंदोलन किया जाएगा। समस्त देऊळगावच्या शहरवासियांतर्फे आज हा पाण्यासाठी जो धडक मोर्चा नगरपालिकेवर काढण्यात आलेला आहे, या मोर्चा संदर्भात आज स्थानिक प्रशासन आणि सत्ताधारी पार्टी यांना सविस्तर असं निवेदन दिलेलं आहे। पाण्यासाठी जर आपल्याला सांगायचं झालं तर मागच्या 7-8 वर्षामध्ये साधारणतः 200 कोटी रुपये खर्च पाणी पुरवठा योजनावर देऊळगाव शहरासाठी खर्च आलेला आहे। खडकपूर्ण धरणाहून आमचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब यांनी अतिशय मोठी 127 कोटीची जलवाहिनी पूर्ण केलेली आहे आणि सोबत 2 जलकुंभ मोठ्या प्रमाणावर त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिलेले आहे आणि हे 2 जलकुंभ आज देऊळगाव शहराला जर व्यवस्थित नियोजन असेल तर व्यवस्थित पाणी पुरवठा करू शकतात, नियमित पाणी पुरवठा करू शकतात आणि फिल्टर प्लांटचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागच्या त्यावेळेस काम केलं आहे। परंतु गेल्या 5-6 महिन्यापासून जेव्हापासून ही सत्ताधारी पार्टी या नगर परिषदच्या प्रशासनामध्ये बसलेली आहे, यांचं नियोजन अतिशय नियोजनाकडे यांचं दुर्लक्ष आहे आणि देऊळगाव शहराला नियमितरित्या पाणी पुरवठा करू शकत नाही। सर्व गोष्टीचं व्यवस्था जर इथे तयार असताना जर हे पाणी पुरवठा करू शकत नाही तर हे सपशेल फेल झालेले आहे यामध्ये। आणि इतर नगरपालिकांना जर का 20-20 कोटी 22-22 कोटी रुपये निधी मागील 4-5 महिन्याच्या काळात प्राप्त झाला आणि सध्या देऊळगाव नगरपालिकेला कोणताही निधी प्राप्त झाला नाही, ही सुद्धा या ठिकाणी खेदाची बाब आहे। म्हणून समस्त देऊळगावच्या वासियांतर्फे या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये जर पाणी पुरवठा आणि इतर अनुषंगिक प्रश्न जर का नगर परिषद प्रशासन आणि सत्ताधारी पार्टीनं जर सोडवले नाही तर येणाऱ्या काळामध्ये देऊळगाव शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठान बंद ठेवून, देऊळगाव शहर बंद ठेवून घराघरातील प्रत्येक व्यक्ती या मोर्चामध्ये सामील होईल आणि यापेक्षा अतिशय मोठा मोर्चा नगरपालिकेवर काढण्यात येईल आणि त्याच्या होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी नगर परिषद राहील एवढे सांगतो आणि थांबतो। धरण उशाशी पण कोरड घशाशी अशी व्यवस्था आमच्या देऊळगाव शहरात झालेली आहे। काही अंतरावर खडकपूर्णा धरण आहे, धरण असूनही आम्हाला पाणी मिळत नाही। आमचं पाणी चिखली असेल, भोकरदन, सिल्लोड या ठिकाणी जात आहे। त्याचा जाब विचारण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी जो जाहीरनामा केला होता तो जाहीरनामा अद्यापही अंमलात आणला नाही। यासाठी आम्ही सकल देऊळगाव शहराच्या वतीने नगर परिषद यांना जाब विचारण्यासाठी इथे आलो आहोत। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे लवकर याचा तोडगा काढू आणि याच्यावर मार्ग काढू। आणि आम्ही काल स्वतः फिल्टरवर गेलो आणि पाहणी केली असता किती स्वच्छ पाणी, किती घाण आहे तिथं। दारूच्या बाटल्या असतील, पन्ने असतील, शॅम्पूच्या पुड्या आहे, फिल्टर पाणी होत नाही। फिल्टर 2 वर्षापासून बंद आहे। फक्त पाणी स्वच्छ होण्यासाठी फक्त ब्लिचिंग पावडर टाकतात आणि तेच पाणी शहराला सुरू आहे। यासाठी आरोग्याचा धोकादायक होत आहे। यासाठी लवकरात लवकर नगर परिषद याच्यावर पाऊल उचलून देऊळगाव शहराला स्वच्छ आणि सुंदर पाणी देण्यात यावं, हे आमची सर्व देऊळगाव वासियांची विनंती आहे। यानंतर लवकर याच्यावर मार्ग। बुल्ढाना देऊलगांव राजा से सीधे संवाददाता राजेश पंडित की रिपोर्ट। पुणे के गंगाधाम शत्रुंजय रोड पर एक बड़ा सड़क हादसा सामने आया है, जहां तेज रफ्तार भारी वाहन ने निर्माणाधीन ढलान वाली सड़क पर नियंत्रण खोकर एक कार को जोरदार टक्कर मार दी। इस घटना में किसी के हताहत होने की सूचना नहीं है, लेकिन कार को गंभीर नुकसान पहुंचा है। स्थानीय लोगों के अनुसार ये मार्ग पहले से ही निर्माणाधीन है और यहाँ ढलान और मरम्मत कार्य जारी होने के कारण भारी वाहनों के प्रवेश पर प्रतिबंध लागू है। इसके बावजूद इस तरह की दुर्घटनाएं लगातार हो रही हैं। हादसे के बाद इलाके में कुछ समय के लिए यातायात बाधित हो गया। हालांकि ट्रैफिक पुलिस ने मौके पर पहुंचकर क्षतिग्रस्त वाहनों को हटवाया और यातायात सामान्य कराया। नागरिकों ने इस घटना पर चिंता जताते हुए निर्माण कार्य के दौरान सख्त निगरानी और बेहतर सुरक्षा व्यवस्था की मांग की है। महाराष्ट्र हवेली से सी न्यूज़ संवाददाता यश सोलंकी की रिपोर्ट।
बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।